भंडारा जिला परिषद के कृषि सभापति के विशेष कक्ष में छत गिर गई। भंडारा जिला परिषद के कृषि एवं पशु संवर्धन अध्यक्ष के विशेष कक्ष में कुछ नागरिक, जिला परिषद सदस्य व पत्रकार बैठे थे, तभी पीओपी गिर गई और वहां पर बैठे एक नागरिक के सिर पर गिर गई। लेकिन सौभाग्य से कोई जनहानि नहीं हुई है। हर 2 साल में जिला परिषद निर्माण विभाग लाखों रुपए खर्च कर रहा है, लेकिन जिला परिषद में पानी टपकने पर निर्माण विभाग आंखें मूंद बैठा है। इससे पहले भी एक सभापति के चेंबर में पीओपी गिर गई थी, लेकिन बांधकाम विभाग ने इससे कोई सबक नहीं लिया है। ऐसे में सवाल उठ रहा है कि क्या किसी की जान जाने के बाद ही जिला परिषद जागेगी? माझे नाव आहे अनिल गिरमाजी काळे। मी मोहगाव देवी राहतो, तालुका मोहाडी। मी काही कामानिमित्तानं भंडारा जिल्हा परिषदला राजेजी सेलोकर सभापती पशुसंवर्धन कृषी यांच्याकडे काही कामानिमित्त आला असताना त्यांच्या कॅबिनमध्ये बसल्यानंतर त्यांच्या कॅबिन बसल्या असता माझे म्हणजे जिल्हा सदस्य एकनाथजी फेंडर होते, बरेच कार्यकर्ते होते। यांच्या देखा मी खाली बसला असताना पीओपी एकदम पीओपी खुर्चीवर त्यांच्या पूर्ण खचलेली आहे आणि हा काम 2-2.5 वर्षापूर्वी झालेला आहे। म्हणजे जिल्हा परिषदेचं काम किती निष्कृत दर्जाचे होते हे याच्यावरून सिद्ध होते। नाही, मी आताच त्या संबंधित इथं जे आमचे डेप्टी इंजिनियर आहेत त्या परदेशी त्यांना सांगितलं आहे की बाबा या संबंधित विषयाची चौकशी करा आणि जे काही अडचण आहे तिथे त्या ठिकाणी म्हणजे ह्या आपला वॉटर प्रूफिंगची ते काही समस्या त्या ठिकाणी दुरुस्त करा। कारण हा वारंवार होतं, हर वर्षी पावसाळ्यामध्ये ह्या आपल्या अँटी चंबर ज्या सन्मान सदस्य सभापतीच्या अँटी चंबर आहेत, दरवर्षी ह्या पावसामध्ये हा प्रॉब्लेम येते। मागच्याही वर्षी हा प्रॉब्लेम आला होता, त्याच्या 2 वर्षा अगोदर आपण याची रिपेरिंग केला, परंतु ते वॉटर प्रूफिंग त्या ठिकाणी केला ते त्याच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु ते हे प्रॉब्लेम येत आहेत। त्याच्यानं हे आजपासून मागच्या 10 वर्षापासून मी आता जिल्हा सदस्य आहे, तर हे पावसाळ्यात ह्या अँटी चंबरचा हा प्रॉब्लेम येतच आहे। आणि त्या अनुषंगाने मी त्यांना सांगितलं की बा चौकशी करा, पण चौकशी कराल पण आता त्यांच्या दुरुस्ती त्या ठिकाणी म्हणजे टेक्निकली जे काही अडचण असेल, टेक्निकल जे फॉल्ट असेल त्यामध्ये ते करा। त्यासाठी मी सूचना आपल्या यांना डेप्टींना संबंधित त्यांना केलेल्या आहेत। आता दोषी कोणा असं म्हणता येत नाही, माझा असा विषय ऐकून कारण हा आजचाच विषय नाही। मला म्हणजे यांच्या आता संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या कार्यकाळाच्या झाला असता आपण दोषी म्हटलं असं किंवा त्यांनी नाही केलं, परंतु ही जी टेक्निकल हा विषय आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला ते पाहतील आता का खरं अधिकारी त्या ठिकाणी। आता कोणी दोषी एकदा दोषारोपण करता येत नाही, कारण जे आता अधिकारी आहेत त्यांच्या कार्यकाळात ते काम झालं नाही। यांच्या कार्यकाळामध्ये याच्या आधी झाले त्यांच्यावर तो होईल ना चौकशी करून कारवाई। आता ते करून पाहून त्याच्याविषयी, पण आता नेमका जे अडचण आहे ते तर दूर झाल्या पाहिजे।